नाम्यात चालला वाटताना डोळा चुकून चालला सोय. छे 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 ऊन केवढं पडले बघा. सावली लागाय म्हणून डोक्यावर धरलाय हो. माझ्या उद्धारीचं काय? येड का खोळ हो तुम्ही? मी खुळा? तसं नव. एवढ्या सकाळ सकाळी बुमलट कुठं चाललोय? तुमचं पैसा आणायला. तसं दिलं नाहीस तर सरळ तुझ्या सासरी बुवा बशी उभा राहील. का मी तुमच्या तंगड्या वरतो? तंगड्या वाढतो? तसं नव, पाया पडतो. पण त्याचं काय आहे, मी निघाली तुक्याकडं पैसा आणायला. तू क्या पैसे दिल? तुक्या? तुक्याचा बा दिल. अहो तसं नव, मी त्याला पैसे उधार दिल्यात. तुक्याकडनं घ्यायचं, ते तुम्हाला द्यायचं. वाट बघतोय. बघा. अरे तुक्या, रे तुक्या, अरे थांब थांब तुक्या, अरे रे तुक्या. आय आय. हे काय पण कर, पण कुठून पण मला 50 रुपये सोय करून दे. अरे येडा के खोळा, मी तुझ्याकडे 25 रुपये मागायला आली रे. त्याच्या आईला म्हणजे नागड्यापाशी उघडे गेले आणि राजाभर थंडीने कुडकुडून मेले तसं झालं की रे. राम राम मालक. हा राम 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 राम. काय काम आहे? मी निघालोय बाजाराला. तर रिडको घेऊन जायचं म्हणजे बाजार करायचा कसा? बर, तासभर रिडको तुमच्या इथं बांधलं तर चालेल का? बर फुकट नको, तर तुमच्या त्यासाठी रुपये देतो तुम्हाला. अहो खुशाल बांधा, त्याला काय होते? रिडकू शान नाही नव, लाता बिता मारित नाही नव, नाहीतर आमच्या बायको सारखं लाता मारायचं. अहो रिडको बघा लय गुन्हे आहे. माणसापेक्षा त्याला लय अक्कल आहे. लय मेहरबानी झाली बघा. हा 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 बरोबर बरोबर. अरे तुक्या, त्या रेडकाला बघितलं मला माझ्या सासऱ्याची आठवण झाली बघ. त्या लेकाला पण असाच बांधला पाहिजे. हे माणसं जर काय 50 रेडका असे तर किती बरं झालं असं नाही? माईला 50 असं झालं असतं. होय. राम राम पाहुणे. हा राम राम. शिव आणि कोण म्हणायचा? मी नाना कुंभार. अरे वा, मी पट्टेगावचा. चांगला आहे. एक विचारू काय? तुम्ही काय कुंभार बिंबार दिसत नाही. हे रेडकू कसं काय मग? हो ते कसं आहे, एक माणूस ए शौक आहे आम्हाला रेडकं पाळायचा. काही लोक मांजर पाळतात, काही लोक वाघ शेव पाळतात, आम्ही रेडकू पाळायचो. सर रेडकू लय ज्या काय? मी लय दिवस बघतोय एक रेडकू घ्यायचं. अहो 10 बाजार हिंडून फिरून आणले ते रेडकू. लय गुन्हे आहे रेडकू ते. तुम्ही किती देताय बोला? आता तुम्हीच सांगा. गेल्या बाजारला एक जण म्हणलेला 300 रुपये देतो, पण आम्ही म्हटलं नाही जमणार. 300 रुपये लय होत्यात. का नाम्या? हो तुम्ही पण असं काय करताय? तुमच्याकडे सांगा बघा एकदा. मला 200 रुपयाच्या वर 1 रुपया परवडणार नाही बघा. 200 रुपये? 200? हो मी काय म्हणते तुकोजीराव, तुम्ही पण एवढं ताणून का धरताय? माणूस बघा, तुमची आई याच्यावर सौदा करून टाका. आता काय तुम्ही म्हणता तर ठीक आहे मग. हा पण ते नव, त्याला बाजाराकडनं नेऊ नका, गर्दीला लय भुजतय ते. चायला रिडको कुठे गेलं? असं कसं रे झालं रे तुक्या तुझं? बघा रे बघा लोकांना, योच तो म्हातारा तेरडा, हेच रेडकू उत्तर ते.
अरे काय झालं ते सांगा तरी इसकटून. आता कसं सांगू रे तुला इसकटून. आमची कर्म चांगली म्हणून आमचा दोस्त जगला. पाक इसकटून गेलता की रे, याला नेऊन बसवता मुंगडीवर. अरे काय केलं रे माझ्या रेडकानं. शानपण केलं. अरे म्हाताऱ्या, तुझ्या रेडकानं माझ्या मित्राला लाता बुक्क्यात मारला की रे, आणि ते दावं तोडून पळालं. तरी मी त्याच दाव धरून त्याला थांबवाय गेलो, तरी त्याने दावा साधला की रे. हे मात्र वाईट झालं. नुसतं तो म्हणून म्हणला काय होतंय बिचाऱ्या. आता याचं दवा पाणी कोण बघणार. तुझा बा आता दवा पाणी करायचं म्हणजे 40-50 तर खर्च येणारच. तरी बरं जी बायको किरे नव्हती घरात. जर काय ती असती तर तुला तुझ्या रेडकाला जित्ता किरे जायला असता आणि त्यावर तुमचा दावा केला असता किरे. आता असं करा, हे काय लय वाढवू नका. दवा पाण्यासाठी 40 रुपये देतो. तुकोजीराव काय करायचं. किती दिले. अहो दिले कुठं, 40 देतो म्हणतात. फक्त तेवढेच. दवाखान्याचा खर्च जर भागत असेल तर मिटवून टाका. मिटवायचं म्हणताय तर मिटवतो. काढा. घ्या घ्या. हे कसं रित्तीला झालं बघा. आता तुम्ही सगळी जावा इथून, मी याच बघून घेतो. अरे जावा की रे बाबानो, अरे जा की रे. गेले गेले गेले. याला म्हणायचं डोकं देखा. 40 रुपये ठेव तुलाच. रडकाच्या नावाने छान